तर काहीच हरकत नाही, असा उद्देश भगवान शंकराचा होता. पण यानं तसं नाही केलं महाराज, यानं उलटी शाळा चालवली. यानं काय केलं अगोदर, कोणतं गाव आहे, राजा ठाणे. इथं आला महाराज, इथं अगोदर माळकरी पकडले, गंधावाले माळकरी, त्यांना सगळे धोपटून आणले महाराज. नाही तर ब्राह्मण पंडित सगळे. मग सगळे संपायला लागले. हे नारद मुनीला माहीत झालं महाराज. नारद मुनीला गेले भगवान विष्णू भगवंताकडे गेले. विष्णू भगवान शेषनारायण शेषाच्या याच्यावर म्हणजे आराम करत होते. त्यावेळेस मात्र नारद मुनी म्हणू लागले की भगवंता, म्हणले बघा भगवान शंकरांनी त्या भस्मासुराला वर दिला की डोक्यावर हात ठेव, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशी तो भस्म होईल. पण त्यांचा उद्देश वेगळा होता आणि याची शाळा उलटी चालली म्हटले. याने अगोदर सगळे तुमचे माळकरीच पकडले म्हणले. अहो आज दिसतं लोक माळ घालीत नाही, म्हणावं लागतं त्यांना माळ घाला, वारकरी व्हा, गंध लावा, नाही का. अगोदर तर माळकरी कोणी होतच नाही म्हणे. आणि जे झालेले म्हणले ते बी संपवायचा कार्यक्रम आहे भस्मासुरानं चाललेलं म्हणले. आता करायचं काय म्हणले. मग त्यामुळे ते म्हणले आता कधी हे भगवान शंकरालाच निपटू दे म्हणले. त्यांना काहीच कळत नाही, नेहमी वर देतात म्हणले आणि नंतर पश्चाताप आपल्याला होतो म्हणले. काय करायचं. मग असं करता करता महाराज सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवू लागला. मला असं करता करता नारद मुनी भेटले. मग भस्मासुराने नारद मुनीच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला, कारण ते नारद मुनी महाराज, नाही का. त्यांचा ठाव कोणाला लागतो का महाराज. मग नारद मुनी म्हणे अरे वेड्या, माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला मिळणार काय, मी संन्यासी म्हणले, भगवंताचं रात्रंदिवस नामचिंतन करतो, तू मला मारून तरी तुला काय मिळणार आहे म्हणले. असं कर म्हणले, तू काय कर, ज्याला तुला वर दिला म्हणले त्याच्या डोक्यावर हात ठेवलं म्हणले, कारण कैलास म्हणजे जे कैलास हे म्हणले ते तुला मिळून जाईल म्हणले, कारण कैलासाचं राज्य आणि त्यांची पत्नी फार सुंदर आहे म्हणले, पार्वती माता, ही तुला प्राप्त होऊन जाईल म्हणले. त्याच्यापेक्षा मग असं कर म्हणले, त्यांच्या डोक्यावर हात ठेव ना. तेवढं काहीच हरकत नाही. लगेच गेला महाराज. त्यांना मागचा पुढचा त्याला काय म्हणायचं महाराज, कृतज्ञ. ज्याच्यावर आपण उपकार केला महाराज, त्या उपकाराची फेड अशा पद्धतीने त्याला कृतज्ञ म्हणायचं महाराज. विठाला विठाला भस्मासूर भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराला म्हणले की बोले ना, आता सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवून आलेले म्हणजे आता अशी तुमची बी परीक्षा पाहतो, तुमच्यावर एका डोक्यावर हात ठेवतो मी, तुम्ही कशा प्रकारे भस्म होता हे मला बघायचं म्हणले. भोलेनाथ काहीच बोलायला. हे म्हणले आता हे त्याच्या डोक्यामध्ये खुशी नाही म्हणा, याला काहीच नाही आणू शकतो की भगवान शंकर पुढे पळायला हे मागे, भगवान शंकर पुढे हे मागे डोक्यावर हात ठेवण्यासाठी. मग नारद मुनीने भगवान विष्णूला सांगितलं. शेवटी भगवान विष्णू लगेच आले महाराज. त्यांनी एकदम स्त्रीचं रूप धारण केलं महाराज. एवढी सुंदर स्त्री, तिला आपण काय म्हणतो मोहिनी अवतार, नाही का. मोहिनी अवतार धारण केला महाराज. एकदम सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं महाराज. आणि तिथून भगवान शंकराच्या पाठीमागे भस्मासूर पळत होता. तिथं मध्ये येऊन विष्णू भगवान थांबले एका स्त्रीच्या रूपामध्ये. आणि यानं काय केलं, त्या स्त्रीला बघितलं, भगवान शंकराला सोडून दिलं महाराज. तसंच असतं महाराज. आपण जेवायला जर बसलो ना, तुम्हाला सांगते जेवताना आपल्या पाटावर अगोदर शिरा जर वाढला ना महाराज, आपण शिरा खातो. पण एखादा बुंदीवाला जर आला ना तर आपण शिरा ढकलून देतो, म्हणतो नाही आता आधी बुंदी खायची, नाही का. अगोदर बुंदी खायची. मग बुंदी खाता खाता जर एखादा जिलेबीवाला आला, परत गरम गरम जिलेबी असली महाराज, लगेच बुंदीला बायपास करतो, लगेच जिलेबी. तसंच आहे म्हणलं व्यवहारात बी, नाही का. म्हणजे एखादी जर वस्तू आपल्याला त्याच्यापेक्षा चांगली प्राप्त झाली तर आपण काय करतो, पहिल्या वस्तूचा त्याग करतो. तशा प्रकारे भस्मासुराला भगवान शंकराच्या मागे पळता पळता त्या स्त्रीला बघितलं आणि मोहित झाला महाराज. त्या स्त्रीच्या मागे लागला. त्या स्त्रीच्या मागे पुढे लागला. त्यावेळेस त्या स्त्रीला विचारायला म्हणजे भगवान विष्णू होते महाराज. म्हणू लागला की अगं बाई एवढ्या आनंदामध्ये तू इथं कसं काय. ती म्हणजे मला लग्न करायचं आहे आणि पतीच्या शोधामध्ये मी आलेले. म्हणजे तुला कसा म्हणा पती पाहिजे, म्हणजे ते तुझं वर्णन करून तर सांग मला तुला काय. ते म्हणजे तसं काय नाही, मला कसा चालतो, फक्त माझी एकच आट आहे की त्यांनी मी जसं नृत्य करल तसं त्यानं केलं पाहिजे म्हणजे. म्हणजे एवढीच आट आहे म्हणजे. हा एवढीच आट आहे म्हणजे. मग काय हरकत नाही, मी तुझा पती होतो म्हणले. म्हणजे काय हरकत नाही म्हणले, पण माझी आठ पूर्ण करावं लागेल. काहीच हरकत नाही, तू जसं म्हणशील मी तसं करायला जायला म्हणले. झालं शेवटी राक्षस ना महाराज, बोलला ना त्याला. ते विष्णू भगवान होते महाराज. मग त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली महाराज. नृत्य करता 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 मग त्यांनी आपले हात गुडघ्यावर ठेवले महाराज. मग यांनी आपले हात गुडघ्यावर ठेवले. नंतर मग भगवान विष्णूने आपले हात कमरेवर ठेवले. त्यांनी आपले हात कमरेवर ठेवले. नंतर भगवान विष्णूने आपले हात खांद्यावर ठेवले महाराज. त्यांनी खांद्यावर ठेवले महाराज. नंतर भगवान विष्णूने आपले हात नंतर भस्मासुराला कळाव ना महाराज.
नाही नाही ते ते धुंदीच होता ना महाराज. मग त्याने काय केलं आपले हात आपल्या डोक्यावर म्हणाला विठाला विठाला